महाराष्ट्रभरामधलं जर चित्र पाहिलं तर महाराष्ट्रभरामध्ये महागाई, भ्रष्टाचार, शेतकरी आत्महत्या, शेतमालाला भाव नसणे हे सारे मुद्दे जे आहेत ते कायदा सुव्यवस्था सारे मुद्दे गौण ठरले आणि यामध्ये लाडके बहीण असेल तर आर्थिक प्रभाव असेल हे मुद्दे त्याच्यावर वरचढ ठरले। मोठ्या प्रमाणावर लाडक्या बहिणीचा वापर म्हणजे जो प्रसिद्धी दिली त्याचाही काही परिणाम याच्यामध्ये दिसतो आहे आणि या बरोबरीला सर्व ठिकाणी जे आर्थिक व्यवहार झाले ते अपेक्षेपेक्षा जास्त होते। म्हणून मला वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच एवढं अनुभवलं की त्या मोठ्या प्रमाणावर मतं विकत घेतले जातात आणि मतांना पैसे दिले जातात हे पहिल्यांदाच अनुभवलं। एकंदरीत पाहिलं तर पराभव असतो, त्यामुळे हा पराभव रोहिणीताईंचा असेल का माझा असेल हे मी मान्यच करतो। त्यामुळे याला पराभवाला कारणं नसतात, परंतु एका गोष्टीचं दुःख वाटतं की इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढते महागाई, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतमालाला भाव नसणे, कायदा सुव्यवस्था बिघडणे या साऱ्या गोष्टी गौण ठरल्या। म्हणजे यापुढे लोकांना महागाई मान्य आहे, शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नसणं तेही मान्य आहे। त्यामुळे आता याच्यासाठी संघर्ष करण्याची आवश्यकता नाही असं वाटतं। महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार अनपेक्षित नवीन महायुतीला मोठ्या प्रमाणावर यश मिळालं आणि असं यश महायुतीला मिळेल असं अपेक्षित नव्हतं। आजचा जो निकाल आम्ही बघतो आहे त्या निकालामध्ये प्रचंड असा घोळ आम्हाला दिसतोय, कारण ज्या गावांमध्ये समोरच्या उमेदवाराला प्रचाराला देखील माणसं नव्हती त्याही गावामध्ये लीड दिसतोय। पण शेवटी निकाल आहे, जे काय झालेलं असेल त्याची तर आम्ही म्हणतेच की आम्ही चौकशी झालीच पाहिजे, कारण एवढ्या मतांनी ज्या उमेदवाराला मतं मिळत आहेत आणि त्याचबरोबर 2 दिवस आधी एक यादी सोशल मीडियावरती प्रसिद्ध करण्यात आली होती, त्याच यादीमधले आकडे आणि आत्ता निकालामध्ये आलेले आकडे हे समान आहे। असं कसं होऊ शकतं की 2 दिवस आधी आलेल्या यादीमधलेच आकडे आत्ताच्या निकालामध्ये जाहीररित्या तसेच आकडे येणं हे संशयाला जागा देतंय। कुठेतरी काहीतरी गोंधळ आहे, कुठेतरी पाणी मुरतं आहे आणि काही प्रमाणामध्ये लाडक्या बहिणीचा परिणाम असू शकतो। पण पराभव आहे, पराभव मान्य आहे। परत या मतदारसंघातल्या गोरगरीब लोकांच्या सेवेसाठी, त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही कायम त्यांच्या पाठीशी आहोत। कैलास कोडी यांचा रिपोर्ट, माझा आवाज लाईव्ह, मुक्ताईनगर।